गंगा आरती. गंगा आरती म्हणजेच गंगा नदीच्या पाण्याचे महत्त्व आणि पवित्र दर्शनासाठी होणारा एक विधी. तर लास्ट एपिसोडमध्ये आपण कालभैरव व बनारसमधील सर्व मंदिरं पाहून आज आपण पाहणार आहोत काशी विश्वनाथ मंदिर, गंगा आरती आणि मणिकरण घाट. तर नमस्कार मित्रांनो, बनारसच्या 4थ्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. तर सर्वात आधी सकाळी लवकर उठून आपण दिवसाची सुरुवात काशी विश्वनाथ मंदिरापासून करतो व मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण दर्शन घेऊन बनारसच्या गलिया व भिंतीवरील वेगवेगळी चित्रकारी बघण्यासाठी येतो. तर मित्रांनो, सगळ्यात जुने आणि जिवंत शहर बनारस याच्या गलियांसाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे व याच्या प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळी चित्रकारी व ऊर्जा तुम्हाला पाहायला मिळेल. बनारसच्या गलिया फिरून झाल्यावर आपण येतो अन्नपूर्णा मंदिरामध्ये प्रसाद घेण्यासाठी. तुम्ही जर बजेट ट्रॅव्हल करत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण ह्या मंदिरामध्ये तुम्हाला एनी टाइम प्रसाद भेटेल व इथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे इथे दर्शन व पोटभर जेवण करून संध्याकाळ होताच 2 तास आधी आपण पोहोचतो दशाश्वमेध घाटवरती. वर्ल्ड फेमस गंगा आरती पाहण्यासाठी जी चालू होते 7 वाजता. कारण गंगा आरती अशी आहे, तुम्ही वर्षाचे 12 महिने जरी इथे आलात तरी तुम्हाला इथे गर्दी पाहायला भेटेल. जर तुम्हाला जवळून गंगा आरती अनुभवायची असेल तर तुम्ही 1 तास आधी इथे या. विशेष म्हणजे दरवर्षी लाखो भारतीय या शहराला भेट देण्याचं कारण म्हणजे गंगा आरती आहे. प्रत्येक क्षणाला अंगावर काटे आणणारी ही गंगा आरती लाईफ मध्ये एक वेळा तर बघितलीच पाहिजे. आरती बघितल्यावर आपण येतो गंगाधरावर असलेला कॉरिडॉर पाहायला. काशीचा पूर्ण इतिहास व मंदिरासाठी किती लोकांनी आपले बलिदान दिले आहे हे सर्व आपल्याला कॉरिडॉरच्या थ्रू आपल्याला पाहायला भेटते. कॉरिडॉर बघितल्यावर आपण येतो मणिकरण घाट पाहायला. हे वाराणसीतील गंगा नदीच्या काठावर असलेले प्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र स्मशानभूमी आहे. हिंदू धर्मात मणिकर्णिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करणे अत्यंत पवित्र मानले जाते, कारण इथे अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. एका कथेनुसार माता पार्वती इथे बांगड्या हरवून तिने या घाटाला श्राप दिला होता. इथे आग कधीच विझणार नाही, त्यामुळे हे ठिकाण जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत चक्राचे प्रतीक बनले आहे. त्यामुळे इथे सतत चिता पेटलेल्या असतात. तर मित्रांनो, तुम्ही जर बनारसला आलात तर हे सर्व अनुभवायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये.